Open your YouTube app and search the channel Master Tillu and subscribe, share and press the bell icon for the daily update. संसारी दयावंत ते अंतरी, येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. लटिके वचन नाही देही उदासीन, येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. मधुरा वाणी होटी तुका म्हणे वावपोटी, येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताचिया, त्यांच्या प्रपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या प्रपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, काय माझी वाणी मानेल संतासी. रंजवू चित्तासी आपुलिया, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा. निर्विघ्नं कुर्मे देवः सर्वकार्येषु सर्वदा. मनोजवं मारुती तुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. वसुदेवं सुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु. श्रीराम राम रामेति रमे रामे मनोरमे, सहस्रनाम तत्तुल्यं रामनामं वरानने. समचरण सरोज सांद्र नीलांबुदाभं, जगननिहित पाणे मंडनं मंडनानं. तरुण तुलसी माला कंधर कंजनेत्रं, धवल हंसयामि विठ्ठलं चिन्तयामि. महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. देवरते उदारा कृपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवाची, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची. धन्य ते संसारी दयावंत ते अंतरी, येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेकरिता घेतलेला अभंग. वारकरी संप्रदायाचे कळस, विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण देहू निवासी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा संतपर प्रकरणातला हा अभंग आहे. महाराज सांप्रदायिक नियमाप्रमाणे पहिला नमस्कार पांडुरंगाला, दुसरा नमस्कार संत महात्म्यांना, मस्तक हे पायावरी, हे मस्तक
पायावरी या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या वारकरी संताच्या सांप्रदायिक नियमाप्रमाणे वारकरी संतांच्या चरणावर नतमस्तक होऊन जमलेले सर्व श्रोते सज्जन तुमच्या चरणावर नतमस्तक होऊन सेवेला सुरुवात. सेवेचा परिहार म्हणून थोडस सांगतो. आमचे मारुती पाटील यांनी असलेल्याच घराला एक नवीन घरपण या ठिकाणी दिलेलं आहे. सुंदर असं घर या ठिकाणी त्यांनी बांधलंय आणि वास्तुशांती म्हणा किंवा नवीन घर झाल्याच्या नंतर एखादं कार्य म्हणा त्याचं औचित्य साधून हा दुग्ध शर्करा योग त्यांच्यामुळे आज प्राप्त झाला. तर नूतन ग्रह मला या ठिकाणी अनेक अभंग होते माझ्या डोळ्यासमोर. वसवावे घर देवे बरे निरंतर संग असनी शयनी घडे भोजनी गमनी हे अभंग मला घेता आलं असतं. किंवा जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेचकरी हे अभंग मला सेवेकरिता घेता आला असतो. परंतु मी संतपर प्रकरणातलं का अभंग घेतलो की तर संसारात रममान असणारा जीव कसा असला पाहिजे. आपण सगळेजण संसारी आहोत. धन्य ते संसारी दयावंत ते अंतरी. तुकाराम महाराज कोणाला धन्यता देतात, कोणाच्या संसाराला धन्यता देतात हे अभंगातून प्रतिपाद्य विषय ते आहे. धन्य तुकोबा समर्थ जेणे केला हा पुरुषार्थ. तुकोबा राया धन्य होते महाराज, कारण तुकोबा रायांचा संसार सिद्धीला गेलं आणि आपला संसार सिद्धीला जाणार आहे का माहित नाही. धन्य ते संसारी दयावंत ते अंतरी. दिनांच्या किंवा दिनाविषयी जे दिन दुबळे आहेत त्यांच्याविषयी ज्यांच्या अंतःकरणात दयेची भावना आहे त्याला धन्य म्हटलेलं आहे. त्याला धन्यता देतात तुकाराम महाराज. आणि तुम्ही विचार करून बघा, सामान्य जीव आणि संत ह्याच्यामध्ये फरकच ते आहे. संतांचं जीवन, संतांचा संसार हे धन्य होत असते आणि सामान्य जीवाचा संसार हे धन्य होत नसते. संत महात्मे कुठून आले तो? आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. जे सत्य आम्हाला ऋषींनी सांगितलेलं आहे ते सत्य आम्ही तुम्हाला सांगण्याकरता या भूतलावर आलेलो. येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. संत महात्म्याचं अवतीर्ण या भवसागरामध्ये फक्त उपकारासाठीच झालेला आहे महाराज. म्हणून संत महात्मे हे धन्यते संसारी आहे. तुम्ही संपूर्ण अभंग मोठा विचित्र आहे. तुम्ही संपूर्ण अभंगाच्या भोवताली थोडं फिरून बघा. धन्यते संसारी दयावंत ते अंतरी. ज्यांच्या अंतःकरणात दया आहे त्यांच्याच संसाराला धन्यता दिलेली आहे तुकाराम महाराजांनी. दुसरं बघा, येथे उपकारासाठी आलो घरच्या वैकुंठी. वैकुंठातून कशासाठी आले? उपकारासाठी आले. मग
ते कोण आहेत? धन्य ते संसारी येथे उपकारासाठी. त्यांचा संसार धन्य आहे महाराज. तिसरं चरण बघा, लटिके वचन. धन्य ते संसारी खोट बोलत नाहीत. नाही देही उदासीन, देहावर उदास असतात ते धन्य ते संसारी. संसारात रमणारा जीवाला धन्यता देणार तुकाराम महाराज. जे देहावर उदास आहेत, भक्त ऐसे जाणा जे देही उदास, गेली आशा पाश निवार. धन्य ते संसारी. लटिके वचन, जे कधीही खोटं बोलत नाहीत आणि जे देहावर उदास असतात ते धन्य ते संसारी. आणि शेवटच्या चरणात खूप सुंदर तुकाराम महाराजांनी वर्णन केलेलं आहे. संत महात्म्याला एखादा दुर्जन व्यक्ती येऊन मूर्खा जरी म्हणले, संत महात्म्यांचं वाणी कधी बदलते का? मधुरा वाणी होती. तुका म्हणे वाव पोटी. सगळ्यांचं सुखदुःख अंतःकरणात पोटात घालणारे ते संत महात्मे. आणि त्यांची वाणी कशी आहे? मधुर आहे, मधुर. म्हणून धन्य ते संसार. ज्यांची वाणी मधुर आहे. कोणाची वाणी मधुर असू शकते? संत महात्म्याशिवाय कोणाची वाणी मधुर असू शकत नाही. म्हणून धन्य ते संसारी. हे अभंगाचं भाव म्हणजे धावतं भावार्थ आहे. तर चिंतनाचा विषय असा आहे, जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगातून संसाराला जन्माला येणारा जे जीव आहे महाराज, त्या जीवाचं वर्गीकरण करत असताना 4 प्रकारचे लोक जन्माला येत असतात. त्याच्यामध्ये नंबर 1 आहे धिक जीवन. धिक जीवन म्हणजे तुच्छ जीवन असणारे लोक. म्हणजे त्याच्यामध्ये कुणाचा समावेश करू आपण? जे विषयी लोक आहेत, जे विषयासक्त लोक आहेत, जे पामर आहेत, त्याच्यामध्ये हे धिक जीवन म्हणजे ज्यांचं जीवन तुच्छ आहे, अशा पद्धतीचे लोक त्या धिक जीवनामध्ये येतात. नंबर 2 आहे निंदे जीवन. गाढवासारखं वज वाहणारे संसारातले लोक, तुम्ही आम्ही सगळे. याला म्हणलेलं आहे तुकाराम महाराजांनी निंदे जीवन. आणि 3रं वर्गीकरण करत असताना जगद्गुरु तुकाराम महाराजांना सांगितलेलं आहे स्तुत्य जीवन. स्तुत्य जीवन कोणाला म्हणावं? साधकांचं जीवन हे स्तुत्य जीवन आहे. आणि 4था शेवटचं वर्गीकरण करत असताना जगद्गुरु श्री तुकोबारायांनी काय सांगितलेलं आहे महाराज? धन्य जीवन. धन्य जीवन हे फक्त संतांचं आहे. आता आपण एक एक बघू. आता धिक जीवन, निंद्य जीवन, स्तुत्य जीवन, धन्य जीवन, त्याचं सविस्तर वर्णन आपल्याला करायचं आहे. सुभाषितकारांनं खूप सुंदर एका ठिकाणी वर्णन केलेलं आहे. धिक कुटुंब, धिक कुलम, धिक कुटुंबम, धिक पुत्रम, धिक शरीर, धिक आत्मन, धिक मुख, श्री गोपाल पराग मुख, असं वर्णन आहे सुभाषितकाराचं. ज्यांचं देवावर विश्वास नाही आणि देवाला विनमुख होऊन जे जीवन जगतात त्यांचं जीवन धिक्कार म्हटलेलं आहे सुभाषितकारांनी. कोणाकोणाचं जीवन धिक्कार आहे? ज्या कुळामध्ये आपण जन्माला आलो त्या कुळामध्ये जन्माला येऊन जर आपण जर देवावर जर विश्वास जर नाही केलो तर आपल्या कुळाला धिक म्हणलेलं आहे. धिक्कार आहे तुझ्या कुळाचं, असं म्हटलेलं आहे सुभाषितकारांनी. ज्या कुटुंबात जन्माला आलास त्या कुटुंबामध्ये देवाचं पूजन होत नाही, भजन होत नाही, कीर्तन होत नाही आणि देवावर विश्वास नाही, त्या कुटुंबाचा धिक्कार आहे. आणि
आपल्या उदराला एखादी संतती जन्माला येऊन जर देवाचं जर नामस्मरण जर करत नसेल महाराज, तर त्या पुत्राचं धिक्कार आहे. धिक भार्या, पत्नी जर चांगली जर मिळाली नाही महाराज, तर त्याच्या जीवनाचा धिक्कार आहे. शरीर, हे शरीर जर देवाच्या कामी जर आपण जर उपयोगी जर लावलं नाही, तर या शरीराचा धिक्कार सांगितलेला आहे, आत्म्याचा धिक्कार सांगितलेला आहे. फक्त केवळ आणि केवळ एकच सांगितलेलं आहे, श्री गोपाल मुख पराग. म्हणजे देवाला विनमुख होऊन जर तुम्ही जर वागलात, तर एवढं सगळं तुमचं धिक्कार आहे. 8 गोष्टीचं धिक्कार सांगितलेलं आहे एका अभंगातून तुकाराम महाराज. धिक जीवन, जो बाईले अधीन, जो बायकोच्या अधीन आहे, त्याचं जीवन धिक्कार आहे. आणि धिक जीवन जो आळशी, निद्रा, भय, ज्याला आळस आहे, ज्याला निद्रा आहे, त्याचं जीवन धिक्कार म्हटलेलं आहे तुकाराम महाराजांनी. ज्याच्याकडे वैराग्य नाही, ज्याच्याकडे विवेक नाही, त्याचं सुद्धा जीवन धिक्कार आहे. काही त्याच्या जीवनाला अर्थ नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, संताजवळ काय आहे? वैराग्य आहे आणि विवेकही आहे, म्हणून ते संत आहेत. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तिथे विवेका, म्हणून ते संत आहेत महाराज. नाना प्रकारच्या लोकांचं जीवन धिक्कार आहे महाराज. या भवसागरात जन्माला आल्याच्या नंतर आध्यात्मिक, आदिभौतिक आणि भौतिक हे अनेक त्रिविध तापाने तापलेलं जीव आहे महाराज. या जीवाचा जर उद्धार जर करायचा जर असेल, तर संतांनी आपल्याला जे मार्ग दाखविलेला आहे, त्या मार्गाला आपण अनुसरण केलं पाहिजे. मला सांगा, हे धिक जीवन आहे. अशा लोकांचे हे जगून सुद्धा मेल्यामध्ये जमायत महाराज. ज्याला पत्नी चांगली मिळालेली नाही, ज्याची संतती खराब आहे, त्यांचं जीवन ते जगूनही मेल्यामध्ये जमायतो. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या अभंगामधून धन्यता कुणाला देतात? धन्यता त्या संत महात्म्यांना देतात. धन्यते संसारी दयावंत ते अंतरी. एवढं असूनही संसार करत असताना महाराज, दया, क्षमा, शांती तेथे देवाची वस्ती. दया, क्षमा, शांती हे मनुष्याजवळ असलं पाहिजे. परंतु संसारिक जीवाला एकदा काय झालं महाराज, एक माझ्यासारखा बुवा कीर्तनाला निघाला. कीर्तनाला निघाल्याच्या नंतर थोडा उशीर झालेलं होतं आणि त्या काळात काय वाहन वगैरे काही उपलब्ध नव्हते, जुना काळ. मग आमच्या रामचंद्र मामासारखं एक माणूस, बैलगाडी होती आणि त्याचा एक बैल थकलेला होता महाराज. आणि तो बुवा बसला कीर्तनकार गाडीमध्ये, मला थोडं त्या गावी नेऊन सोडा, माझी कीर्तनाची सेवा आहे आणि मला तुम्ही तिथे नेऊन सोडा. बसल्याच्या नंतर उगा बसावं का नाही महाराज? मला सांगा, लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडा पाषाण, अशांना संत म्हणायचं का? गाडीमध्ये बुवा बसल्याच्या नंतर त्या पाटलाला काय म्हटले, तुम्ही त्या बैलाला मारा, लवकर लवकर घेऊन चला. एकदा म्हटलं ठीक आहे, मारले चाबूक घेऊन बैलाला. दुसऱ्यांदा म्हटले, दुसऱ्यांदा मारले. तिसऱ्यांदा म्हटले, मग महाराज मला क्षमा करा, तुम्ही पहिले गाडीतून उतरा खाली म्हटले. का? भूत दया गाई पशुचे पालन. तुमच्या अंतःकरणात भूत दयाचं नाही, तुमच्या अंतःकरणात प्राणी मात्राविषयी दयाच नाही.
मग तुम्ही धन्यते संसारी आहात का? तुम्ही कीर्तनकार बुवा आहात का? अशांना संत म्हणायचं नाही महाराज. ज्याच्या अंतकरणात दीन दुबळ्याविषयी दया आहे, हो, जे खळाला सुद्धा खळपण जाऊ दे म्हणून दयेची भीक देतो, त्याला संत म्हणा. जे खळांची व्यंकटे सांडो, तया सत्कर्म निरती वाढो, भूता परेस्परे जडो मैत्र जीवांची. याला संत महात्मे, याला संत म्हटलेलं आहे महाराज. म्हणून या देहाच्या गावाला जन्माला आल्याच्या नंतर मनुष्याने एकच केलं पाहिजे, संत समागम एखादी परी व्हावे त्यांचे द्वारी श्वान याते. कमीत कमी देवाचं दास्यत्व जर करणं जर आपल्याला जर शक्य नसेल तर कमीत कमी मनुष्यानं संतांचं तरी दास्यत्व स्वीकारावं. परंतु भानगड असा आहे की संत कुणाला म्हणावं, संत कुणाला म्हणावं, हे संतांचं लक्षण काय आहेत, संतांची व्याख्या काय आहे, हे माझ्यासारख्या पामराला सांगायची आवश्यकता नाही, तुम्हाला माहित आहे. परंतु प्रमाण आहेत, संतांचा विश्वास आहे, संतांचे वचन आहेत महाराज. काय सांगितलेलं आहे? साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी. या कलियुगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ कोण आहे तर महाराज साधू श्रेष्ठ आहे. म्हणून त्या साधूंच्या शरणागती मनुष्यानं केलं पाहिजे. दुसरं आहे निंद जीवन. तर निंद जीवन कोणाला म्हणावं? ज्यामध्ये सामान्य जीव जीवन जगतो, ज्यामध्ये विषयी पामर विषयासक्त असलेला जीव महाराज हे निंद जीवनामध्ये जीवन जगत असतो. आणि त्याचा सुद्धा तुकाराम महाराजांनी धिक्कार केलेला आहे. गाढवाचा मालक दररोज संध्याकाळी गाढवाच्या पायावरून हात फिरतो. गाढवाला कळतंय आता मी बांधल्या गेलो. दररोज संध्याकाळी गाढव त्याच्या निजधामाला गेल्याच्या नंतर गाढवाचा मालक काय करतो? त्याच्या पायावरून हात फिरवतो. गाढवाला समजतं आता मी बांधल्या गेलो, रात्र झाली, विश्रांतीचा वेळ झाला, आता मी बांधल्या गेलो. परंतु गाढवाचा मालक गाढवाला बांधत नाही, लक्षात घ्या. आणि सकाळी उठतो, परत गाढवाचा मालक जाऊन गाढवाच्या पायावरून हात फिरवतो आणि गाढवाला समजतं आता मी सुटलो. तसं या जीवाची अवस्था झाली महाराज. तद्वत त्या गाढवाप्रमाणे काही गाढव दिवसभर राब 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 राबतात आणि संध्याकाळी घरला येतात. घरला आल्याच्या नंतर त्यांच्यावरून हात फिरवला जातो आणि ते समजायला लागले आता मी बांधल्या गेलो. सकाळी उठतात, सकाळी उठल्याच्या नंतर परत हात फिरवलं जातं. हा घ्या तुमचा डबा, हा घ्या तुमचं सगळं साहित्य आणि सरळ ऑफिसला जा, ड्युटी करा आणि घरला या. हा संसारातला गाढव. म्हणून महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात निंद जीवन, विषयी जीवन, जे विषयासक्त जीवन आहेत. विषय जनित सुखे सौख्य होणार नाही, तुझ विन रघुनाथ सर ओकटे सर्व काही. भजन रहित रामा सर्व ही जन्म गेला, स्वजन जनधनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला. अहो किती प्रमाणात द्याव तुम्हाला महाराज मी सांगतोय. संत महात्म्यांनी एवढं करून ठेवले आपल्यासाठी, एवढं करून ठेवले की त्याचा उपभोग आपल्याला घेता येत नाही. ही शोकांतिक आहे. हे निंदे जीवन झालं महाराज. आता नंतर तिसरा प्रकार सांगितलेला आहे स्तुत्य जीवन. स्तुत्य जीवन हे साधकांचं असते महाराज. साधक कुणाला म्हणावं, साधक कसा असला पाहिजे,
साधक म्हणजे साधना करणारा महाराज. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. नित्य नियमानं साधना करणारा, आई वडिलांचं सेवा करणारा, सदशास्त्राचं पठण करणारा, त्याला म्हटलेलं आहे साधक दशा. त्याचं जीवन आहे स्तुत्य जीवन. त्याचं जीवन कोणाला म्हणावं? एक सुंदर अभंग बघा जगद्गुरु तुकाराम महाराजांचं. कोणतं? आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तया प्रिया, गोळी कन्या पुत्र होते जे सात्विक, दयाचा हरिक वाटे देवा, आपलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जो जागा आहे त्याच्या माता पित्यांना धन्यता देतात तुकाराम महाराज ह्या अभंगात. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. चौथा चरण बघा. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. कोणाची सेवा? कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, त्यांची सेवा. कोणाची सेवा? गीता भागवत करीती श्रवण, त्यांची सेवा. कोणाची सेवा? आपुल्या हिता जो असे जागता. आपल्या हिताच्या ठिकाणी जो जागा आहे त्याची सेवा मला घडू दे. आणि त्याच्या आई वडिलांना तुकाराम महाराज धन्यता देतात या अभंगात. परंतु हे अभंग मोठं विचित्र आहे. धन्य ते संसारी, दयावंत ते अंतरी. तुकाराम महाराजाला संसार नव्हतं होय? तुकाराम महाराजाला संसार नव्हतं का? एका ठिकाणी सुंदर प्रमाण आहे. कारे तुकाराम महाराज म्हणतात, कारे कारे होतास कारे होता दास संसाराचा घर. अरे येड्या, या संसाराचा गाढव म्हणून दास झालास कशासाठी? डोंगरा एवढे दुःख भोगावया. काय रे संसारामध्ये? हा, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. मग सुख कुठं आहे? सर्व सुखाची आगर बाप रखुमा देवीवर. किंवा अजून एक प्रमाण आहे बघा. आमचे गणू महाराज म्हणतात, तुका म्हणे काही न मागो अनिक, तुझे पायी सुख सर्व आहे. सुख कुठं आहे? मग सुख आपल्या जवळच आहे. तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकलासी, काय भुलनाशी वरली या अंगा. विषयी आहे, विषयी जीवन आहे महाराज. परंतु स्तुत्य लोकांचं जीवन तसं नाही. स्तुत्य लोकांचं जीवन नित्य ध्यानधारणा, नित्य अतिथी पूजन, नित्य उपासना, आईवडिलांचं सेवा, त्याच्यानंतर सदशास्त्रांचा विचार, अशांचं जीवन स्तुत्य म्हणलेलं आहे तुकाराम महाराजांनी. आणि शेवटचा प्रकार तुकाराम महाराजांनी या अभंगातून सांगताना सांगितलेला आहे, धन्य जीवन कोणाचं आहे? धन्य जीवन फक्त संत महात्म्यांचं आहे महाराज. का हो महाराज? संत महात्म्यांचं जीवन धन्य काय? संत हे उपकारावरही अपकार करतात आणि अपकारावरही उपकार करतात. मनुष्य तसं करत नाही. मनुष्य प्राणी एक असा आहे, ज्या ताटलीत खातो त्याच ताटलीत छेद करतो. केलेल्या उपकारांचा जाणीव ठेवणाऱ्याला कृतज्ञ म्हणतात आणि उपकार केलेलं जो व्यक्ती जाणीव ठेवत नाही त्याला कृतज्ञ म्हणतात. आणि जो व्यक्ती उपकार केलेलं जाणीव ठेवत नाही त्याचं मांस
प्राणी सुद्धा ग्रहण करत नाहीत मग असं शास्त्र सांगते बरं का. तस्मात शास्त्र प्रमाणंते. माझं मत नाहीये, शास्त्राचा विचार आहे असं. म्हणून महाराज संत महात्मे कशासाठी आले तो येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी. कुठून आले संत महात्मे? संत महात्म्यांचं घर कुठं आहे? मारुती पाटील घर बांधलेत. हे माझं घर आपण सांगत असतो. हे किचन आहे, हे बेडरूम आहे, हे हॉल आहे, हे देवघर आहे, हे बाथरूम आहे. पाटील कितीही लाखाचं तुम्ही बाथरूम बांधा, शेवटचं स्नान अंगणातच घालावं लागते. हे वस्तुस्थिती आहे, हे वस्तुपाठ आहे. या वस्तुस्थितीपासून आपण कोणीही पळू शकत नाही. नो वन कॅनॉट बी एस्केप फ्रॉम द रियालिटी अँड एक्झिस्टंटॅलिझम. थोडस मी इंग्रजी बोलतो, क्षमा मागून बोलतो बरं का. ते निघून जाते, मी बोलू नये बकळ पण प्रयत्न करतो, ते निघून जाते ओघामध्ये. असो, वस्तुस्थितीपासून मनुष्य कितीही जरी पळाला महाराज, तरी ते वस्तुस्थिती मनुष्याला सोडत नाही. हे देह नावाचं घर आहे. या देहात, या अंतःकरणात कोण राहते? हे चैतन्य कोणाचं आहे? हे चैतन्य देवाचं घर आहे. हे घर देवाचं आहे. परंतु मनुष्य तुम्ही भौतिक जीवन सोडावं. भौतिक जीवन जगत असताना म्हणतो हे घर माझं, हे शेत माझं, हे प्रॉपर्टी माझं. परंतु संत महात्म्यांचं खरं धन काय हो? तुका म्हणे धन धनासाठी देतील प्राण. तुम्ही बघा, आतापर्यंत इतिहास काढून बघा, पूर्ण इतिहासाचं अवलोकन करा. अनेक शास्त्र धुंडाळा. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, 14 विद्या, 64 कला, सगळं धुंडाळून बघा महाराज. सर्व हे मिथ्या जाण, हे सगळं मिथ्या आहे. मग सत्य काय आहे? सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. या जगात सत्य काय तर फक्त विठ्ठल सत्य आहे. म्हणून महाराज जीवानं त्याला शरण गेलं पाहिजे किंवा सत्समागमामध्ये गेलं पाहिजे आणि जीवाचं उद्धार करून घेतलं पाहिजे महाराज. परंतु आता उलट झाले हो. सत्कार्याला सहकार्याची भावना नाही कुणामध्ये. एखाद दुर्जन व्यक्ती आहे महाराज. परवा एका चिंतनामध्ये खूप एकाने प्रश्न विचारला होता. त्याचा प्रश्न असा आहे, जे लोक सत्यवादी असतात त्यांच्याच वाटेला दुःख काय येतं आणि जे लोक खोटे आहेत आणि त्यांच्या वाटेला सुख का जातं, असं त्या साधकाचा प्रश्न होता. तर त्याला 3 कारण आहेत. एक संचित कर्म, त्याच्यानंतर आहे प्रारब्ध आणि त्याच्यानंतर आहे क्रियमाण. क्रियमाण मनुष्याच्या हातात आहे, संचित मनुष्याच्या हातात नाही. केले त्याची भोग आले. हो, संचित कर्म भोगावंच लागते महाराज. कारण देवाधिकाला सुटलं नाही. तुमचं आमचं काय, तुमचं आमचं काय घेऊन बसलात? देवाधिकाला संत महात्म्याला चुकलं नाही महाराज. हा, जगद्गुरु तुकाराम महाराजांचं जीवन चरित्र एकदा अभ्यासून बघा. काय त्यांचं चरित्र आहे, काय जगले तुकाराम महाराज. हा, बायको किती शिव्या द्यायची तुकाराम महाराजाला, परंतु कधी तुकाराम महाराजाला सोडून जेवली नाही महाराज. तुकाराम महाराजाला जेव घातल्याशिवाय कधी जेवली नाही. आणि या महाराष्ट्रामध्ये महाराज 2 स्त्रीचं आवर्जून कौतुक करावं असं वाटते मला. 2 स्त्री असे होऊन गेले महाराज आणि दोघांचं नाव जिजाईच आहे. एक आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांची बायको. त्या जिजाईनं आपल्या संसाराचं राख रांगोळी करून घेतलं आणि वारकरी संप्रदाय जिवंत ठेवलं महाराज. ते जिजाई.
आणि एक जिजाई आपलं आयुष्य पूर्ण आपल्या लेकरासाठी वेचलं, ती जिजाई आहे छत्रपती शिवरायांची आई. एका जिजाईनं स्वराज्य दिला आणि एका जिजाईनं वारकरी संप्रदाय दिला महाराज. हे वस्तुस्थिती आहे महाराष्ट्राची, हे विसरून चालणार नाही. आपण जन्माला आलो, मला विषयांतर करायचं नाही. या जन्माला आल्याचं सार्थक कुठं आहे मनुष्याचं, तर सत्समागमामध्ये आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी संतांच्या जीवनाला धन्य ते संसारी, दयावंत ते अंतरी, अभंगाच्या पहिल्या चरणात. धन्य ते संसारी, धन्य ते संसारी, धन्य ते विठ्ठल 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 पुंडलिकावर देव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की विठ्ठल विठ्ठल
शेवटचे दोन करायचे, शेवटचे दोनच करू तुम्ही. धन्य ते म्हणा, म्हणायचं असतं मनातच काही म्हणायचं असतं म्हणा म्हणा म्हणा. रेडी साहेब म्हणतो दोन करू तुमच्या मना आपलं ठीक आहे. धन्य ते संसारी दयावंत ते अंतरी येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. जगद्गुरु तुकाराम महाराजांचे शब्द असे आहेत, आम्हा घरी शब्दाची रत्न. काय संतांच्या वचनाचं, काय संतांच्या शब्दाचं वर्णन आमच्यासारख्या पामरानं होऊ शकते का हो महाराज? शक्य नाही, अशक्य गोष्ट आहे. तुम्ही विचार करा, 16व्या शतकामध्ये किंवा 12व्या शतकाचा विचार करा, माऊली ज्ञानेश्वर महाराज कोणत्याच शाळेत जाऊन 10वीची परीक्षा दिलेली नाही. किंवा जगद्गुरु तुकाराम महाराज किंवा बहिणाबाई चौधरी आधुनिक कवयित्री किंवा कोणत्याही संतांचं उदाहरण घ्या महाराज, कुठल्याच शाळेत नाही, कुठल्याच महाविद्यालयात नाही, कुठल्याच विद्यापीठात जाऊन विद्यार्जन त्यांनी केलेलं नाही. परंतु आजही बघा माऊलींचे शब्द कसे आहेत. आजही माऊली पीएचडी करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या डोक्यावर जाऊन बसतात. डोक्यावर जाऊन बसतात याचा अर्थ वाच्यार्थ लक्षात घेऊ नका. डोक्यावर जाऊन बसणे, आराम डोक्यावर जाऊन बसणे असा त्याचा अर्थ नाही. ह्या वचनाचा विचार करा. माऊली ज्ञानेश्वर महाराज डोक्यावर जाऊन बसतात या वचनाचा असा अर्थ आहे आत्मप्रचिती, स्वानुभव, अनुभूती आणि अनुभव. हे 4 गोष्टीचं बळ लागतंय महाराज. संत महात्मे अगोदर सेवितो हा रस वाटितो अनेक, अगोदर रस चाखून बघितले, मग जगाला उपदेश केले महाराज. का आमच्यासारखं होय 4 आण्याचं माहित राहते आणि 12 आण्याचं सांगतो आपण कौ. काही तर लोक असे भेटतात महाराज जगामध्ये. जॉन मिल्टनचं एक वाक्य आहे, हाफ नॉलेज इज अ डेंजरस थिंग. किंवा अर्धवट ज्ञान हे धोकादायक असतं. त्याच्यासाठी मनुष्याला ज्ञान असावं तर पूर्ण असावं. असो, जाऊ दे, माझा विषय ते नाही. माऊली ज्ञानेश्वर महाराज पीएचडी करणाऱ्याच्या डोक्यावर जाऊन बसतात. ह्याचा अर्थ असा आहे महाराज, अगोदर ते संत महात्मे आत्मप्रचिती त्यांनी घेतली. आणि ज्याला प्रचितीच नाही आणि जो साधक कोरड्या ज्ञानाचं जर प्रवचन जर केला महाराज, त्याला शास्त्रकारांनी असं म्हटलेलं आहे, कुत्र्याचं वमन म्हटलेलं आहे. त्याला वमन म्हणजे ओकारी, कुत्र्याचं ओकारी म्हटलेलं आहे त्याला. म्हणून महाराज अर्धवट ज्ञानाचं किंवा अनुभवाहीन स्वानुभवाहीन ज्याचं प्रवचन कीर्तन असतंय त्याच्या कीर्तनाला जाऊ नये आणि त्याच्या प्रवचनाला जाऊ नये. का? अनुभव आले अंगा ते या जगा देत असे. संत महात्म्यांनी अगोदर अनुभव घेतला महाराज. अनेक आत्मप्रचिती त्यांनी घेतलं, मगच जगाला उपदेश केलं महाराज. जगावरती उपकार केले. एका ठिकाणी तर जगद्गुरु तुकाराम महाराज प्रश्नच विचारतात आपल्याला, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, मग निरंतर जागविते
काय काय हे प्रश्नवाचक आहे महाराज. मराठी व्याकरणाचा जर आपण विचार केलो, काय, कसे, कोणते, कोठे, हे सगळे दीज आर द इंट्रोगेटिव्ह, म्हणजे काय, ह्याला प्रश्नार्थक सर्वनामे आहे. व्याकरणाचा जर विचार केलो, काय सांगू आता संतांचे उपकार. आणि या अभंगाचा दुसरा चरण येते उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. कुठून आले? संत महात्म्यांचं घर कुठं आहे? वैकुंठात आहे त्यांचं घर. मग इथे यायचं कारण, जड जीवावर उपकार करण्यासाठी संत महात्मे भूतलावर अवतीर्ण झाले. आणि अवतीर्ण होऊन महाराज काय काय उपकार केले हो. उपकाराची जर यादी जर सांगायला बसलं मारुती पाटील रात्र पूर्ण, इतके अनंत उपकार संत महात्म्याचे आहेत महाराज. नाथरायाच्या अंगावर येऊन 108 वेळेस थुंकला महाराज. येऊनी अंगावरे थुंकला, बोला, येऊन अंगावर थुंकला, प्रसाद देऊन मुक्त केला. 108 वेळेस पान खाऊन महाराज मूर्ख माणूस नाथरायावर थुंकला. मारुती पाटलासारखं माझ्यासारखं रागीट होतं का? हा, नुसतं कार्य म्हणलं तर आरे म्हणायचे लोक आहेत आज. म्हणून महाराज दयावंत ते अंतरी, धन्य ते संसारी. एकनाथ महाराजांच्या संसाराला धन्यता देतात जगद्गुरु तुकाराम महाराज. दयावंत ते अंतरी. कुणाच्या अंतकरणात दया होतं? एकनाथ महाराजांच्या अंतकरणात दया होत. आणि त्या दयेपोटी अंगावर जरी थुंकला पण त्याला प्रसाद देऊन मुक्त केला. साष्टांग दंडवत घातला महाराज. आता ते साष्टांग दंडवत म्हणजे काय, त्याच जर सांगायचं जर असेल तर त्याला 1 तास जाते. शिरसा मनसा हे सगळं अवघड गोष्टी आहेत. साष्टांग म्हणजे 8 अंगानं नमस्कार करणे. 8 अंग एकत्रित यावं लागतं तर तिथं साष्टांग नमस्कार होतं. ते साष्टांग, अष्टांग योग साधना, साष्टांग ह्याच्यामध्ये आपल्याला पडायचं नाही. आपल्याला काय पडायचं आहे? संतांचे उपकार. संतांचं ऐकलं तर काय काय आपलं भलं होते. आणि संतांचं जर ऐकलं गेलं असंच कोरोना मागे लागते. ते कोरोना कुणाचं कर्म आहे? ते सगळे आपलेच कर्म आहेत महाराज. आता काही लोक चीनचं बदनामी करत आहेत, परंतु हे सुरू झालंय. परवा 21 तारखेला ग्रहण झालं, ह्याच्या पूर्वी एक ग्रहण झालं होतं. लक्षात आहे का कोणाला तारीख? त्या ग्रहणापासून सुरू झाले, ह्या ग्रहणापर्यंत त्याची शक्ती होती महाराज. आणि आता त्याचं कुठंतरी प्रमाण आता घटणार आहे. तो आमच्या पंचांगानुसार सांगलो बरं का. आता काही लोक म्हणले चीनला जन्मले कोरोना, भारतात आले. महाराज या जगालाच ग्रहण लागले हो. अनेक शक्तिशाली बलाढ्य विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये भक्कम असलेले राष्ट्र त्या महामारी पुढे घुटणे टेकले महाराज. आणि आमचं तर 102वा क्रमांक आहे वैद्यकीय क्षेत्रामध्ये भारताचा. आणि इटलीचा क्रमांक आहे जगामध्ये 2ऱ्या क्रमांकावर आहे इटली. लाखोंशी तिथं कोरोना बाधित आहेत आणि लाखोंशी दगावले. अमेरिका बघा, विचार करा, अमेरिकेचं 15 लाख बाधित पेशंट आहेत महाराज. आपणच हो त्याला जिम्मेदार. आपण निसर्गाच्या विरुद्ध गेलो. काही लोक आमचे संत महात्मे किंवा तुकाराम महाराजांनी सांगितले शेतकऱ्याबद्दल अभंग आहेत, काढून बघा गातेमध्ये, शेती कसं करावं. अहो काही शास्त्रज्ञ भारताचे सांगून मेले. ऑर्गॅनिक फार्मिंग करा, सेंद्रिय खताचा वापर करा, शेणखत वापरा. कोणाच्या बापाला ऐकत नाही. जर रासायनिक खते घालते, रासायनिक, आणि त्याच्यावर म्हणते इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड, खाऊन मरून जावा. कोणत्या तर अन्नामध्ये चव आहे रे माज.
अन्नात बी चव नाही ना माणसात बी चव नाही, काहीच नाही. आमच्यासारखे पोरं कसं राहावं महाराज. होय, समर्थांचं छाती बघा, नरेंद्र मोदीचं छाती बघा, 56 इंच का सीना आहे. आजकालचे पोरं मरतिंगडे म्हणजे तोंडावर मासे आहे जो लगळते. अरे रे काय तुझं तोंड. हा, योग साधना आपल्या देशामधली संस्कृती, आपल्या देशाची संस्कृती आहे. करे योग रहे निरोग. रामदेव महाराज आज औषध काढले कोरोनावर, टॅबलेट काढलाय, वॅक्सिन तयार केलाय. पाश्चिमात्य लोक रामदेव बाबाला मानतात. होय, रामदेव बाबा इज अ व्हेरी गुड डॉक्टर. MBBS केलेले लोक, जे वैद्यकीय क्षेत्रामध्ये जे चिकित्सक म्हणून काम करतात, ते लोक रामदेव बाबाचे पाय धरले. बाबाजी तुम आपको चॅलेंज नाही. आणि आपणच आपल्या देशाला आपल्या संस्कृतीला बुडवायलो. इमानदारीने सांगा, छातीवर हात ठेवून मायच्या 28 अभंग किती जणला पाठ आहेत हरिपाठातले? इमानदारीने सांगा. इथं कुठलं चाचणी नाही ना परीक्षा नाही, काहीच नाही. चिंतनाचा विषय असा आहे महाराज, महाराष्ट्रात जन्माला आलो, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि आपल्या देशातलाच इतिहास भूगोल आपल्याला माहित नाही आणि आपण अमेरिकेचा इतिहास शोधायलो. अमेरिकेमध्ये कोरोना झाले, चीनवाले तयार केले, हाताला पाठीले. थोडा विचार करा, एक चिंतनाचा विषय. चीनमध्ये वुहान नावाच्या शहरामध्ये कोरोना निर्माण झाला. वुहान पासून चीनची राजधानी जी आहे ब्राझील, वुहान पासून फक्त 100 किलोमीटरच्या अंतरावर आहे. 100 ते 150 किलोमीटरच्या अंतरावर आहे ब्राझील. ब्राझीलमध्ये एकही पेशंट नाही कोरोनाचं. आणि वुहान शहरापासून अमेरिकेमधलं न्यूयॉर्क शहर हे 15,000 किलोमीटरचं अंतर आहे. मग न्यूयॉर्क मध्ये कसं कोरोना घुसलं? 100-150 किलोमीटरवर कोरोना गेला नाही चीन, तिथल्या तिथं चीनमध्ये, आणि 15,000 किलोमीटरवर कोरोना जाते. येडे राजो, मानव निर्मित आपत्ती आहे का नाही हे अजून सिद्ध झालं नाही. परंतु आमच्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आम्ही याला असं नाव दिलेलं आहे, हे महामारी आहे. मार्तंड भैरवाच्या अवतारामध्ये मणी मल्लासूर नावाचा एक दैत्य माजला होता आणि त्याला मारण्यासाठी की नाही देव आपल्या गंगेच्या महादेवांनी मार्तंड भैरवाचा अवतार घेऊन आपल्या जटेमधून आपल्या गंगेतून एक घृतमारी नावाचा एक वध करणारा देवाचाच अवतार महाराज घृतमारी त्याला निर्माण केले होते महादेवांनी. घृतमारी नाही, ते महामारीच होती. त्याला घृतमारी नाव कसं पडलं सांगतो. महामारी असं होतं ते 11 आता कोरोना आहे बघा, नुसते काटेच आहेत त्याला, इकडून तिकडून इकडे असं काय असं आहे की नाही बघा तुम्ही. कोरोना टीव्हीवर दाखवले, लाल बुंद गोळा आहे, त्याला बघितलं कधी भीती वाटली. काय सांगा, अवस्था लय गंभीर आहे. लॉकडाऊन हो, वाट लागून गेली 4 महिने झालं सांगतो तुम्हाला. शाळे बंद हो, स्पर्शच बंद करून टाकले. हा, टच करायचं नाही, दूर राहायचं. आता करा प्रेम. प्रेमाची परिभाषाच माहित नाही, प्रेम करायला निघाले लोक. अवघड आहे, लई अवघड गंभीर परिस्थिती आहे. तर ते महामारीला नाव घृतमारी कसं आलं? महादेवांनी विचार केले, हे महामारी लई अकराळ दिसले, आता कसं करावं? त्याच्यावर काय केलं, थोडं तूप शिंपडलेलं महादेवांनी. तुपाला शुद्ध संस्कृत मध्ये शब्द आहे घृत म्हणतात. आता ब्राह्मण कुठं तरी ब्रह्मवरंद म्हणतात बघा, मंत्र वगैरे म्हणत असताना, घृत स्नानम समर्पयामी, शुद्धोदक स्नानम समर्पयामी, पंचामृत स्नानम समर्पयामी, हो भगीरथी तीर्थ स्नानम समर्पयामी. घृत म्हणजे तूप. ते तूप नेऊन त्या महामारीवर शिंपडले आणि त्याचा महामारीचा रूपांतर घृतमारीमध्ये झालं. आणि ते घृतमारी मार्तंड भैरवांनी काय केले, घृतमारीचं अवतार घेऊन त्या घृतमारीनं मणी मल्लासूरचं वध केले महाराज. आणि सकळ सृष्टीला आनंद झाला, देव लोकात आनंद झाला, सज्जनाला न्याय मिळाला.
गो ब्राह्मण गायीचं आणि ब्राह्मणांचं ऋषी मुनींचं संरक्षण झालं. हे महामारी कुणासाठी आहे? भजन करण्यासाठी नाही. हे लक्षात घ्या, विषय चिंतनाचा विषय बरं का. भजन करणाऱ्याला हार्ट अटॅक कधीच आहे ना, चॅलेंज देऊन सांगतो मी. गायन करणाऱ्याला घशाच्या बिमारी कधीच होणार नाही. तो कोरोना कुठे जाऊन घशात बसते. गायन करणाऱ्याला कोरोना होणारच नाही, तुम्हाला मी सांगतो. टाळ मारणाऱ्याला लकवा बिमारी कधीच होणार नाही. पॅरालिसिस होऊन कधीच मरणार नाही. तो चॅलेंज आहे. हो. आणि पकवाज वादक जो करतो त्याला सुद्धा काही होणार नाही महाराज. का? अहो आमचा भजन म्हणजे कसा आहे, हा नवे हा एकल्याचा खेळ म्हणून मेळ लावून मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने. हे ब्रह्मरसाचा काढा आहे. हे ब्रह्मरसाचा काढा आहे. आणि हे ब्रह्मरसाचा काढा कोणापाशी आहे? संत महात्म्यापाशी आहे. म्हणून येथे उपकारासाठी आले घरे ज्या वैकुंठी. अनेक उपकार आहेत महाराज, अनेक उपकार आहेत. संतांचे उपकार जर सांगायचं जर असेल तर रात्र पुरणार नाही. शुक सनकादिक उभारीला बाहो परीक्षिता लाहो दिसा साता. शुकाचार्य धर्मराजाच्या यज्ञामध्ये गेलते एकदा. त्या राजसू यज्ञामध्ये जाऊन फक्त भाताचं एक शीत खाल्लं होतं शुकाचार्य. एकच शीत खाल्लं होतं शुकाचार्यानं. तर त्याचं ऋण निर्देश म्हणून महाराज पांडवांच्या कुळातला जो शेवटचा उत्तराधिकारी शिल्लक होता त्याचं नाव आहे परीक्षिती राजा. उत्तरेचा मुलगा, अर्जुनाचा मुलगा, नातू अभिमन्यूचा मुलगा परीक्षिती. त्या परीक्षितीला शुकाचार्यांनी भागवत सांगितलं महाराज. 7 दिवसामध्ये त्या परीक्षितीचं मरून गेलं. फक्त कशाचा उपकार? एक भाताच्या शीताचा उपकार. संत महात्मे ठेवून घेणार महाराज. कणभर जर दिलं तर संत महात्मे मनभर देतात. कसं मनभर देतात सांगू? मारुती पाटलांनी घर बांधलं, 4 वारकऱ्याला बोलवले, कीर्तनाचा कार्यक्रम झाला, भजनाचा कार्यक्रम झाला, अतिथी पूजन झालं, संत महात्म्यांचं पूजन झालं, साष्टांग लोटांगण घातले, 4-5 जणाला अन्नदान केले. आणि कलियुगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ दान काय? या महामारीमध्ये लोक लय हात धुवून घेतले. न करणारे बी अनेक पाप केलेले लोक बी अन्नदान करून पुण्य पदरात पाडून घेतले. अन्नदानामध्ये लई ताकद आहे. लेने को हरिनाम देने को अन्नदान, तरने को लिंता डुबने को अभिमान बुडून टाकण्यासाठी आहे. त्याच्यासाठी मी मोठा अजिबात म्हणायचं नाही. नीचपण बरवे देवा. समर्थांच्या भाषेमध्ये जर सांगायचं जर असेल, मना नीच बोलणे शोषित जावे. आपल्याला कोणी नालायक जर म्हणलं, हे पागल होऊन गेल्या तुझे रात्रभर टाळ फुटत्यात, ते काय एक माणसं आहे म्हणू दे, काहीच फरक पडणार. टाळ फुट्या म्हणू दे, सप्ते हाणून खावल्यात म्हणू दे, काय म्हणायचं ते म्हणू दे. हो मुबारक, काहीच म्हणायचं नाही. पण त्याला काळच तसा आहे महाराज. हा, मूर्खाच्या पाठीमागे लय जण राहतात, चांगल्याच्या मागे येणार. त्याला ग्रहण लागले, त्याला किती 99% खरं राहू दे, 99% खरं राहू दे, पण त्याला बराबर चुकीचं ठरणार चांगल्या माणसाला. काळच तसा आहे. तुम्ही आम्ही काय करू शकतो? काळच तसा आहे. परंतु एक लक्षात ठेवा महाराज, सत्यापुढे असत्य कितीही जरी मोठा असलं महाराज, पण एक ना एक दिवस विजय सत्याचा आहे. सत्य परेशान होता है लेकिन पराजित नाही. म्हणून ते सत्य कुणापाशी आहे तर ते सत्याचं मार्ग आहे संत महात्म्यापाशी. म्हणून संतांचं आश्रय आपण केलं पाहिजे. एवढंच नसून बघा, तो विठोबा कसा आहे. दरवर्षी पंढरपूरला जातो आपण. पंढरपूरला डोळे भरून आपण त्या विठोबाला पाहतो. त्याचं रूप आपल्या डोळ्यामध्ये आपण साठवतो. परंतु कधी चौकशी केली का महाराज, त्या विटेवर असणारा जो परमात्मा आहे तो कसा आहे, त्याच्या शरीरावर काय काय खुणा आहेत,
उगा म्हणतो तुळशी हार गळा कासे पितांबर आवडी निरंतर ह्याची ध्यान. त्या कुंडल काय आहेत, कवच काय आहेत, कटेवर ठेवलेले हात काय आहेत, हाताच्या खाली सगळं भवसागर आहे. एवढंच नसून बघा देव कसं करतो. देवाला आपलंस जर करायचं जर असेल, एकतर देवासोबत वैरी करावं लागते, आणि तर नाही जर म्हणलं तर देवाची भक्ती करावं लागते. हे दोनच साधन आहेत महाराज. एकतर तो भक्तीनेच जवळ येऊ शकतो, नाहीतर वैर देवाशी वैर जर केलात महाराज, नक्की देव दर्शन देतो. तुकाराम महाराजांची बायको जिजाई भंडारा माळावर जाताना, तुकाराम महाराजाचं भाकर घेऊन जाताना महाराज तिला एकदा काटा मोडलं. ते काटा येऊन कोण काढलं? पांडुरंगानंच काढलं. पण जिजाई काय देवाला कमी शिव्या देत होती का? त्या काळ्याचं मड बसिल असं म्हणतो ते महाराज जिजाई. परंतु देवाला ते गोड वाटत होत का? नाही, त्या बोलण्यामध्ये प्रेम होतं महाराज, त्या बोलण्यामध्ये जिव्हाळा होतं, त्या बोलण्यामध्ये देवाबद्दल असलेलं अंतकरण होतं, देवावर असलेला अधिकार होता. आणि आजची बाई जर जिजाई सारखं जर देवाला बोलू शकते का महाराज? अधिकार आहे का आजच्या बाईचं, आजच्या स्त्रीचं? आहे महाराज, आहे. आज आदिशक्ती आहे महिला. जनाईचा विचार करा हो तुम्ही, त्या जनाईचा विचार करा. गंगाखेडला जन्माला आली जनाई, 6 वर्षाचं लेकरू आई वडिलांसोबत पंढरपूरला गेली. पंढरपूरला गेल्याच्या नंतर पांडुरंगाच्या चरणावर नतमस्तक झाली. आणि ते 6 वर्षाचं लेकरू महाराज आई वडिलांना काय म्हणते? संतांचा अधिकार सांगलो ऐका महाराज. बाबा काय बेटा काय झालं? बाबा हा जो विटेवर असणारा जो विठुराया आहे ना, तो माझा आहे, आणि मी आता घरी येणार नाही, तुम्ही जा. महाराज विचार करा, बापानं मुलीला जन्म दिल्याच्या नंतर, मुलगी उपवर झाल्याच्या नंतर तिचा विवाह करून जेव्हा तिला तो सासरला पाठवितो महाराज, पाठवणीचा वेळ जेव्हा असतं, ते हिंदी गाणं आहे बघा, बाबुल की दुआए लेती जा जा तुझको सुखी संसार मिले. सगळे हो रामा म्हणून रडतात, पुरा बायले की रडतात, पुरा गाव रडतं महाराज बायले जाताना. तर महाराज विचार करा, 6 वर्षाचं लेकरू आपल्या आई वडिलांना म्हणते, बाबा त्या चरणावर त्या विटेवर असणारा जो विठुराया आहे ना, तो माझा आहे, आणि मी त्याला सोडून कुठंच येणार नाही. आता काय अवस्था झाली असेल जनाबाईच्या आई वडिलाच. तितक्यामध्ये महाराज आपल्या पोरीचा अधिकार बघून आई वडील धन्य झाले महाराज, आणि ते निघून परत गंगाखेडला आले. त्यांना म्हणा धन्य त्या संसारी, उगा कुणाला म्हण नका. मग महाराज नामदेवराय आले तिकडून, म्हणे नामयाची दासी म्हणून महाराज जनाबाई नामदेवरायाजवळ राहायला लागली, आणि एके दिवशी त्या चरणामध्येच लीन झाली महाराज. हे अधिकार संतांचा आहे. एवढंच नसून देवाला भृगु ऋषीनं लाता घातला होता. त्या भृगु ऋषीचं जे चिन्ह आहे, देवानं मोठ्या अधिकारानं तो काय मिरवत आहे महाराज. आणि ते भृगु ऋषीचं जे लात घातलेलं जे चिन्ह आहे की नाही, त्याला वस्त्रानं कधीच झाकत नाही. ते चिन्ह तसंच दिसते देवाचं. तुम्ही बघा पंढरपूरला आज येतो, तुम्ही बघा कुठल्या फोटोमध्ये आहे की नाही बघा भृगु ऋषीचं चिन्ह. हे अधिकार फक्त संतांपाशी आहे महाराज. म्हणून संता विना प्राप्ती नाही, ऐसी वेद देते ग्वाही. म्हणून महाराज वेद सुद्धा मानले हो महाराज संतांना. वेद अनंत बोलीला, अर्थ इतुकाची साधीला, विठोबाशी शरण जावे, निज निष्ठे नाम घ्यावे. नामामध्ये ताकद आहे, संतांच्या नामामध्ये ताकद आहे महाराज. नुसतं तुकाराम जर म्हणलं तर यम असं सळसळ कापतंय महाराज. एवढं ताकद, एवढा अधिकार या संत महात्म्यामध्ये आहे. 2 चरणाचा भावार्थ झालेला आहे. उर्वरित 2 चरणाचा भावार्थ लागलीच थोड्या वेळामध्ये आपण संपू. कीर्तनाला फक्त 1 तास झालेले आहेत.
11:30ला सुरू झाले, 12:30 वाजलेत. 15 ते 20 मिनिटात सेवेला पूर्णविराम. एकदा प्रेमानं भजन करा. विठोबा रखुमाई जय. पुंडलिकाय देव हरिविठोल श्री ज्ञानदेव. धन्य ते संसारी दयावंत ते अंतरी. येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. लटिके वचन नाही देही उदासीन. संत महात्मे कधीही खोटं बोलत नाहीत, तुमच्यासारखं माझ्यासारखं. पोटासाठी संत झाले आहेत कलित बहुत. या कलियुगामध्ये अनेक संत पोटासाठी झालेले आहेत आणि ते खोटं बोलतात आणि खोटं बोलून आपली उपजीविका भागवतात. आणि खोटं बोलणारा महाराज, निंदा करणारा, वादविवाद करणारा, निंदक वादक नरका जाती. दिग त्यांचे जीवन ऐसे झाले लोक. निंदक वादक नरका जाती. वादक म्हणजे पकवाज वादक नाही बरं का. पकवाज वादक नरकाला अजिबात जाय ना. निंदा करणारे, वादक म्हणजे वादविवाद करणारे, हे लोक नरकाला जातात. आणि संकल्प विकल्प. तुका म्हणे विश्वास नाही ज्या म्हणे. पहावे पुराणे अष्टादश पुराणे त्याचीच म्हणे भूषणे. ज्ञानेश्वरी मधलं ओवी. किंवा शास्त्र जे जे सांगते त्या शास्त्रानुसार मनुष्यानीच वागलं पाहिजे. तस्मात शास्त्र प्रमाणंते कार्या कार्या सुव्यवस्थितो. गीतेच्या 16व्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलेलं आहे. तस्मात शास्त्रे प्रमाणंत. किंवा त्याच ओवीवरे माऊली ज्ञानेश्वर महाराज त्या गीतेच्या ओवीवरे टीका करत असताना असं लिहितात, शास्त्र म्हणेल जे सांडावे, शास्त्र म्हणेल जे सांडावे, कितीही मोठं जरी राज्य जर आपल्याला मनुष्याला मिळालं तर ते तृण मानावे. किंवा हरिपाठातलं सगळ्याच्या पाठांतरातलं प्रमाण देतो. तृण अग्नी मिळे समरस झाले. हिरपाच्या शेतामध्ये खूप मोठा भडीम आहे. ते संपवण्यासाठी फक्त एकच काडी लागते. आणि भडीम लावण्यासाठी किती वेळ लागते. म्हणून महाराज शास्त्र म्हणेल जे सांडावे, जे शास्त्रकारांनी सांडायला सांगितलेलं आहे. काय काय सांडायला सांगितलेलं आहे आणि काय काय धरायला सांगितलेलं आहे. मना सत्य संकल्प जीवी धरावा. मना सत्य संकल्प जीवी धरावा. मना पाप संकल्प सोडून द्यावा. पाप संकल्प माणसानं सोडलं पाहिजे. सत्याची कास धरलं पाहिजे. जीवनामध्ये जन्माला आल्याच्या नंतर महाराज श्रीकृष्णाने महाभारतामध्ये सांगतात, मनुष्यानं खोटं केव्हा बोलावं. मला सांगा, तुम्हीच सांगा. ह्या कलियुगामध्ये कसं आहे, ऐका कलीचे महिमान. असत्याशी रिजले जीवन, पापा देती अनुमोदन, करीती संतांचे हेळण. संतांचं ऐकत नाहीत, पापाला अनुमोदन देतात. आहे चैराचाई केस जाई నేను ఉన్నా मारो मार केस मार नीने ज्ञान मारला माहिती रे नाही दा उगा खोटं आमिष दाखवणे. खोटं उगा सगळं खोटं नाटक. महाराज विचार करा.
श्रीकृष्ण परमात्म्यांनी महाभारतामध्ये कसलं खेळ केले हो? विचार करा तुम्ही. भीष्माचार्य कसला होता भीष्माचार्य? भीष्म पण केला खरा. भीष्म प्रतिज्ञा म्हणजे भीष्म प्रतिज्ञा महाराज. आणि एकदा जर भीष्म प्रतिज्ञा जर झालं, ब्रह्मांडातलं ताकद त्याला रोखू शकणार. भक्ती, ज्ञान, वैराग्य याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे भीष्माचार्य. परंतु दुष्ट लोक लई दुर्जन राहतात महाराज. गेला दुर्योधन. कसले गुरु? तुम्हाला गुरु म्हणायला लाज वाटलं नाही मला. भीष्माचार्या पुढे जाऊन दुर्योधन, काय रे बाबा, काय झाले? आज दिवसभर मी तुमचं युद्ध बघितलं, तुम्ही पांडवाला एकही पांडवाला मारल्या नाही. असलं कुठं युद्ध खेळणार आहे का? दुष्टाची अवलाद महाराज. त्याला का गुरु कळते, त्याला का ब्राह्मण कळते, त्याला का संत कळते, त्याला का वारकरी कळते? काही बोलता तो. आता दुर्योधन आहे. आता काय मेल नाही बाबा, दुर्योधन मेल नाही. आता रावण आहेत, आता दुर्योधन आहेत, आता कंस आहे जगामध्ये. भीष्माचार्य म्हणले ठीक आहे, मी आज प्रतिज्ञा करतो, उद्याचा सकाळचा सूर्य किंवा उद्या संध्याकाळचा सूर्यास्तच मी पाहत नाही, एका तरी पांडवाला मार्जेपर्यंत. केली भीष्म प्रतिज्ञा. आता भीष्माची प्रतिज्ञा आहे महाराज. कृष्ण बसला होता रासक्रीडेमध्ये. मग कृष्णाला कळालं, बाप रे, भीष्म प्रतिज्ञा घेतला, आता कसं करावं? द्वारकेचा राणा पांडव वगैरे देव महाराज विदुराचे कन्या खालाय, परंतु दुर्योधनाचं ऐश्वर्य स्वीकारलं नाही. मग महाराज तुम्हाला सांगतोय का, दुर्योधन म्हटल्याच्या नंतर भीष्म प्रतिज्ञा झाली. भीष्म प्रतिज्ञा श्रीकृष्णाच्या कानावर गेलं. श्रीकृष्णाने एक आयडिया केलं महाराज. रात्रीचं वेळ होत आणि हे दुष्ट लोक काय करतात, अंधारात पाप करतात, रात्रीच जातात. आता कोणाला तर मॅनेज करायचं असलं, समजा मारुती पाटलाकडे माझं काही काम असलं, मारुती पाटील हे काम फक्त तुमच्यानेच होऊ शकतंय, हिंगा मधल्यामध्ये 5,000 घ्या, पण माझं काम झालं पाहिजे, असे लोक हो. दुर्योधनाच्या अवलाद म्हणून. मग ते दुर्योधन गेल्याच्या नंतर सगळं भीष्माचार्याला पटीला, भीष्माचार्याला मॅनेज केला महाराज. लमसम डोनेशन पैसे खाऊ घालून रेडी केला भीष्माचार्याला. भीष्माचार्य बी प्रतिज्ञा घेतली मूर्खासोबत लागून. कारण काय, भीष्माचार्याचं पाप होतं ते संचित, ते सांगतो परत अजून डिटेल. काय पाप होतं भीष्माचार्याचं ते नंतर सांगतो शेवटी. मग भीष्माचार्य महाराज प्रतिज्ञा घेतलं. श्रीकृष्ण रात्रीचा वेळ होतं, ज्याच्या त्यांच्या शिबिरामध्ये निर्धामाला गेले होते, आरामाची वेळ होती. श्रीकृष्ण परमात्म्याला झोपच येईना. का? भक्ता राखे पायापाशी, दुर्जनाशी संहारे, झोप येईना. मग आता श्रीकृष्ण परमात्मा उठले, सरळ गेले कुठं? द्रौपदीकडे. द्रौपदी, देवा एवढ्या टाइमला कस काय? तुला काय करायचं उगाच माझं. घेतले महाराज, पांचारीला घेऊन निघाले. पांचारीला सांगितले, हे बघ तिथं भीष्माचार्य आहेत, ध्यानस्थ बसलेले आहेत, तुझ्या काकणाचं ह्याच कुठलंच आवाज न येता जायचं, डायरेक्ट साष्टांग दंडवत करायचं. बरं देवा, जो आज्ञा प्रभू, जैसी आपकी इच्छा. पांचारी तद न्यायानं गेली आणि भीष्माचार्याच्या चरणावर जाऊन साष्टांग दंडवत घातली महाराज. आणि भीष्माचार्य ध्यानस्थ होते. अष्टपुत्र सौभाग्यवती भव. भीष्माचार्याचा आशीर्वाद आहे. आता आशीर्वाद द्यायला दिले तर डोळे झाकून, तर नंतर पडले संकटात. मग जाग आलो, अरे मला वाटलंच होतं काहीतरी अनर्थ होणार. भीष्माचार्य म्हणले, आणि हे बाबा शिबिराच्या बाहेर असा हात जोडून थांबलाय. कृष्ण परमात्मा इंगा असा हात जोडून असं करायला खेळी आहे महाराज परमात्मा.
मग भीष्माचार्याला विचारले, अब बोलो प्रतिज्ञा बड़ी क्या आशीर्वाद बडा? भीष्माचार्यानं मोठं गोड उत्तर दिलं महाराज, प्रतिज्ञा प्रतिज्ञा तब बड़ी जब मैं पूरा करूंगा. प्रतिज्ञा तेव्हा पूर्ण होईल की जेव्हा ते मी पूर्ण करेन. आणि हे आशीर्वाद तर आशीर्वादच आहे. मग महाराज भीष्माचार्य शरण आला देवाला. शरण येऊन काय म्हणते, कृष्णा ठाकुर जी बाके बिहारी लाल मेरा कन्हैया लाल, ये काम कर दो. अब इतना सब कुछ किया है, ये काम कर दो. देवा अंतकाळी तू माझ्या जवळ राहा, अंतकाळी तू माझ्या जवळ राहा. वेळ झालाय, सगळे थकलेले आहेत, कामाचे दिवस आहेत, जास्त वेळ घेना महाराज. मोठं गोड चिंतन आहे, काय करावं सांगावंसच वाटतंय. संजू रेड्डीला राग येते, काय करावं, सगळं आहे का नाही. महाराज भीष्माचार्य नतमस्तक झाले. बाके बिहारी लाल कन्हैया लाल, एक उपकार मेरे ऊपर कर दो. इतना सब कुछ किया है, अंतकाळी तू माझ्या जवळ राहा. एवढं सांगितल्या बरोबरला महाराज अजून एक सांगितले भीष्माचार्य, तू अर्जुनाचा सारथी आहेस, तू एक काम कर, शिखंडीला अर्जुनाच्या रथासमोर उभं कर. शिखंडीला पुढे उभं करून माझ्यावर बाण घालायला. का क्षत्रिय धर्माचा नियम आहे महाराज. जे लोक किन्नर असतात त्याच्यावरती बाणाचा वर्षाव करायचं नाही, क्षत्रियाचा नियम आहे. म्हणून शिखंडी किन्नर होता. शिखंडीला अर्जुनाच्या रथाच्या पुढे उभं कर आणि माझ्यावर बाणाचा वर्षाव कर. मग महाराज आता सांगतो भीष्माचार्याचं पाप काय होतं. 112 हे महाभारतातलं जे जन्म भेटले भीष्माचार्याला, हे 112वा जन्म. तर 112वा जन्म होण्याच्या अगोदर भीष्माचार्य शिकारी कुटुंबामध्ये जन्माला आलेले होते आणि ते शिकार करायचे. एकदा वनामधून शिकार करता 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 एक साप जखमी सापडला त्यांना. आणि ते सापडलेला जखमी साप त्यांनी काय केले, आपल्या गांडीव ह्याच्यामधून चापामधून बाण काढले. एक त्या बाणाने त्या सापाला उचलले आणि त्या सापाला उचलून काय केले, म्हणजे तो जखमी अवस्थेत होता, त्या बाणाला उचलून त्या सापाला उचलून असं पलीकडे कुठंतरी नेऊन ठेवावं म्हणून त्यांचा प्रयत्न होता. खरोखर पुण्यात्मा बरं का, म्हणजे त्याचा प्राण वाचवणं हा त्यांचा धर्म होता. परंतु पुण्य करायला जाऊन त्यांच्या हातून घडला पाप. बाणानं असं सापाला उचलले आणि ते साप नेऊन एका काटेरी कुंपणावर नेऊन असं टाकतास की काटेरी कुंपणावर जाऊन पडलं. आणि ते काटेरी कुंपणावर जाऊन पडलं, ते साप 56 दिवस जिवंत होत. त्याला काटे टोचले त्या सापाला. 56 दिवस महाराज त्या सापाचं काय व्यथा म्हणता. अहो झुरून झुरून साप आपलं प्राणत्याग केलं. तद्वत न्यायानं त्या पापाचं परतभोग म्हणून भीष्माचार्य अर्जुनाच्या बाणाच्या शरपंजरीवर 56 दिवस पूर्ण महाभारताचं युद्ध होईपर्यंत तसंच पडून राहिले. 56 दिवस पूर्ण. हे ह्याला म्हणायचं संचित पाप, पूर्व संचित केलेलं पाप आणि ते पापाचं फळ बाणाचं शरपंजरी. म्हणून महाराज संतांचं वर्णन किती केलं तरी कमी आहे महाराज. संत लटके बोलतच नाही. तो संतांचं वचन म्हणजे त्रिकाल बाधित सत्य. संतांचं वचन म्हणजे सूर्य चंद्रापेक्षाही त्यांचं तेज जास्त आहे महाराज. म्हणून तर महाराज तीर्थे व्रत पर्वकाळ अवघी पायापे सकळ, संतांच्या पायाच्या जवळ येतात तीर्थ व्रत पर्वकाळ. म्हणून महाराज काय सांगाव तुम्हाला, संतांचा महिमा आमच्यासारख्या पामरांना सांगणं शक्य नाही महाराज.
म्हणून महाराज लटिके वचन नाही देही उदासीन. देहावर कसे असतात? उदास असतात. तुम्हाला सगळ्याला पाठ असलेलं दृष्टांत मी का सांगत नाही. कबीर दासाला कुत्र येऊन चावला. शंकरराव सारखा माणूस बघितला, आओ काय येड्या तुम्हाला कुत्र चावलंय? रक्त बंबाळ. कुत्ता जाणे चमडी जाणे. कबीरदासांचं उत्तर. याला म्हणायचं संत म्हणजे देहावर अनासक्त होणे, देहावर उदासीन होणे, याला म्हणतात महाराज संत. आणि महाराज शेवटचं चरण मट गोड आहे. संतांची वाणी कशी असते हो? मधुर वाणी होती. तुका म्हणे वाव पोटी. महाराज त्यांची वाणी कसं असते? मधुर. महाराज अमृतासारखी वाणी असते त्यांची. त्यांचं बोलणं म्हणजे अमृत आहे महाराज. आणि नाना पद्धतीच्या साधकाला नाना पद्धतीचं उपचार देऊन त्यांनी विनवणे करून समजून सांगितलं. एवढंच नसून महाराज एका ठिकाणी प्रमाण आहे बघा. किती सांगो तरी नाही किती बटकीची. पुढे शिंदळीचे रडतील. काय तुकाराम महाराजांची भाषा आहे. आणि एका ठिकाणी म्हणतात लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. पाया पडून सांगितले एका ठिकाणी. कधी कधी संत महात्मे खूप कठोर झाले. कधी कधी आपल्या स्वभावामध्ये माधुर्य आणले. आपल्या वाणीमध्ये माधुर्य आणून लोकांना समजून सांगण्याचा प्रयत्न केले. आणि एवढंच नसून महाराज तुमच्यासारख्या आमच्यासारख्या जड जीवांचं सगळं सुखदुःख आपल्या पोटामध्ये सुद्धा ते घालून घेतात. म्हणून महाराज संत महात्म्यांनी जसं संसार केले मनुष्यानं सुद्धा तसंच संसार करावं आणि या जन्माला आल्याचं सार्थक करून घ्यावं. या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की. जगद्गुरु तुकाराम महाराज की. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. एक शेवटचं भजन आहे. सगळ्यांनी माता भगिनी जमलेले सर्व श्रोते मंडळी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे. सगळ्यांनी टाळी वाजवा. आणि टाळी वाजविलं तर यम आपल्या गावला बी येत नाही, घरात बी येत नाही, कोरोना तर वरच्या वरच पळून जाते महाराज. तुकाराम 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 पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम